इस न्यूज के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर के नागरिक पानी के लिए परेशान, महापालिका का दुर्लक्ष्य। दरअसल सोलापुर शहर रामवाड़ी सेटलमेंट, लिम्बेवाड़ी, सलगर बस्ती, 2 नंबर झोपड़पट्टी, आसरा मस्जिद, अमोल नगर परिसर में पीने का पानी 6 से 7 दिनों में एक मरतबा आता है। इस बीच लोग बोरिंग का इस्तेमाल करते हैं, लेकिन पिछले कई दिनों से बोरिंग भी बंद पड़ चुकी है, जिस कारण स्थानीय लोगों ने महापालिका प्रशासन का विरोध किया। नळ पाणी गेला, आपसा पण गेला, नळ भी गेला, आपसा भी गेला, आपसा गेला, नळ गेला। सोलापूरला आठवड्याला एकदा पाणी येतं आणि पाणी कमी दाबाने सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे, वेळोवेळी तक्रार करून सुद्धा शासन दुर्लक्ष करते आणि ठिकठिकाणी पाण्याचे पंप बंद आहेत, शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते। जिथे तिथे लाईटीचे खांब बंद आहेत, नागरिकांची व्यवस्था नाही, काय नाही। अशा प्रशासनाचं करायचं काय उपयोगच नाही ना। नागरिकांची व्यवस्था होत नाही तिथं अशा शासनाचा उपयोग काय? किती दिवसात पाणी येते? आठवड्याला एकदा पाणी येते। हातपंपाची काय अवस्था? हातपंप बंद पडलेले, दुरुस्ती नाही, वेळोवेळी तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष आहे आणि संध्याकाळी सोडतात। नागरिकांनी इतक्या रात्री पाणी भरायचं, नागरिकांचं कोणतं कामच करत नाही शासन, मग काय उपयोगाचं ते शासन? काय म्हणून निवडून आणायचं आम्ही यांना? सध्या काय अवस्था पाण्याची? किती दिवसाला येते? आठवड्याला एकदा पाणी येतं इथं। शहर काँग्रेस डी ब्लॉकचा अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड आज सोलापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा गंभीर स्वरूप धारण झालेला आहे। आज गल्लीबोळ असू द्या, शहरात असू द्या, तालुका असू द्या, जिल्हा वाईजला कुठेही पाण्याचा चांगल्या पद्धतीने नियोजन झाले नाही। गेल्या 10 वर्षापासून आपण बघता सोलापूर शहरामध्ये गेल्या 4 दिवस ते 5 दिवसाच्या नंतर एकदा पाणी सुटतं। त्यामध्ये आता उन्हाळा देखील चालू आहे आणि आमच्या ह्या भागामध्ये लिंबडे असतील, रामवाडी सेटलमेंट, सलगर वस्ती, हे 2 नंबर झोपडपट्टी, आसिरा मस्जिदच्या या साईडला अमोल नगर, अशा अनेक झोपडपट्टीच्या भागामध्ये तर अनेक ठिकाणी बोर आहेत, हापसा आहेत, पण हापसा हा बंद अवस्थेत आहे। आम्ही वेळोवेळी शासनाकडे दाद मागितले असताना त्या लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। तर आज ह्या भीषण उन्हामध्ये लोक अक्षरशः पाण्यासाठी तरसतात, वनवन भटकत आहेत। त्यामुळे माझ्या आया बहिणींना खूप त्रास होतोय, पाणी मिळत नाहीये। एक तर महागाई वाढ आहे, इंधन वाढ झालेलं आहे, त्यात पाणी देखील मिळत नाही। कसा 1-2 टायमाचं पाणी तरी पिऊन गप बसत होते आमची गरीब जनता, तर त्या पाण्याचंही आमच्याकडे आम्हाला सोय होत नाहीये। अशा प्रशासनाला आम्ही जाब विचारतो की आम्ही करावं तरी काय करावं आता। आज आम्ही या ठिकाणी जागेवर आंदोलन करतो। ही जर आमची आंदोलन ह्यांनी जर या आंदोलनाचा विचार जर नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर फार मोठी मोर्चा काढून महानगरपालिकेच्या गेटला आम्ही चावी लावल्याशिवाय राहणार नाही। आज परवाच आमचे आमदार प्रणितीताई शिंदे यांनी 10-15 दिवसाखाली शासनाला एक पत्र लिहिलं की तुम्ही पाणी जिथं जिथं टंचाई त्या ठिकाणी पाण्याचं टँकर चालू करावं आणि लोकांना पाण्याची सोय करून द्यावं। तरी देखील हे शासन आणि सरकारकडे दुर्लक्ष करून, जाणून बुजून दुर्लक्ष करून लोकांची हानी पोचवण्याचं काम हे सरकार आणि प्रशासन करत आहे। या प्रशासनाने, या सरकारचा मी या ठिकाणी निषेध करतो। येणाऱ्या काळामध्ये हे जर आमचे दाद नाही घेतले तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा करून महानगरपालिका बंद पडण्याशिवाय राहणार नाही। ह्याच ठिकाणी हे 2 शब्द मी बोलतो।